काश्मीर लडाख आता वर्षभर जोडले जाणार आहेत आणि त्यासाठीचा मार्ग हिमालयाच्या पोटातून जाणार आहे। भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासात एक अत्यंत सुवर्ण आणि ऐतिहासिक दिवस हा उजाडलाय। हिमालयाच्या अशा कठीण पर्वतरांगा जिथं हिवाळ्यात हाडं गोठवणारी थंडी असते आणि कित्येक फूट बर्फ साचतो, अशा हिमालयाच्या छाताडावर पाय देऊन भारतानं एक नवा चमत्कार करून दाखवलाय। काश्मीरला लडाखशी वर्षभर जोडून ठेवणाऱ्या जगातील सगळ्यात उंचावरील सिंगल ट्यूब द्विमार्गी जोजिला बोगद्याची दोनही टोकं ही अखेर यशस्वीपणे जोडली गेली आहेत। ज्या लडाखचा संपर्क हिवाळ्यात 6 महिन्यांसाठी देशापासून तुटायचा, तो आता वर्षभर अखंड सुरू राहणार आहे। हा महाप्रकल्प नेमका काय आहे आणि या बोगद्यामुळे भारताचं सामर्थ्य कसं वाढणार आहे, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। सगळ्यात आधी आपण इथली भौगोलिक परिस्थिती समजून घेऊयात। काश्मीर मधून लडाखकडे जाताना जोजिला पास हा सगळ्यात मोठा आणि धोकादायक अडथळा होता। दरवर्षी हिवाळ्यात होणाऱ्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे हा मार्ग 4 ते 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद पडायचा। यामुळे लडाख मधली जनता आणि तिथं तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैन्याचा देशाच्या उर्वरित भागाशी असलेला रस्ते संपर्क पूर्णपणे तुटायचा। जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं कठीण व्हायचं। हाच अडथळा कायमचा दूर करण्यासाठी भारतानं सोनमर्ग आणि द्रास या दरम्यान जोजिला बोगदा उभारण्याचं ठरवलं। आता एक मॅप तुम्हाला दिसेल, याकडे नीट बघा। तर हा बोगदा बालटाल ते मेनामार्ग या दरम्यान हिमालयाच्या पोटातून तयार करण्यात आलाय। हा बोगदा तब्बल 14.15 किलोमीटर लांबीचा आहे आणि तो आशियातला सगळ्यात लांब आणि जगातल्या सगळ्यात उंचावरचा सिंगल ट्यूब द्विमार्गी बोगदा आहे। या बोगद्याचा सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे वेळेची होणारी बचत। आधी जोजिला पास पार करायला प्रवाशांना आणि सैन्याला तब्बल 3 तास अत्यंत धोकादायक रस्त्यावरून प्रवास करायला लागायचा, पण आता या बोगद्यामुळे हाच प्रवास अवघ्या 15 मिनिटात आणि अत्यंत सुरक्षितपणे पूर्ण होणार आहे। नुकताच या बोगद्यातला शेवटचा 2.5 मीटरचा टप्पा एका नियंत्रित स्फोटाद्वारे यशस्वीपणे पार करण्यात आलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा अंतिम स्फोट घडवून आणण्यात आला आणि बोगद्याची दोनही टोकं ही पहिल्यांदाच एकमेकांना जोडली गेली। नितीन गडकरी यांनी या दिवसाला देशाच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातला सुवर्ण दिन म्हटलंय। नितीन गडकरी यावेळी असं सुद्धा म्हणाले की हा बोगदा लेह लडाख आणि जम्मू काश्मीरच्या लोकांसाठी लाईफ लाईन आहे। इथं -4°C इतक्या कमी तापमानात काम करणाऱ्या मजुरांनी प्रचंड मेहनत घेतली आहे। 80% कामगार स्थानिक आहेत। गडकरी यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सुद्धा उपस्थित होते। ओमर अब्दुल्ला यावेळी म्हणाले की हे लडाखच्या लोकांचं दीर्घकाळापासूनचं स्वप्न होतं। पूर्वी शिक्षण, पर्यटन आणि वैद्यकीय सुविधा मिळवणं कठीण होतं। आता हा बोगदा लोकांचं जीवन हे पूर्णपणे बदलून टाकेल। पण आता हा पूल कधीपासून सुरू होणार, काम कधी पूर्ण होणार? तर या बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालं असलं तरी अजून पुढच्या टप्प्यातली कामं मात्र बाकी आहेत। यात कॉन्क्रिटीकरण, विद्युतीकरण, आधुनिक सुरक्षा यंत्रणा, व्हेंटिलेशनची व्यवस्था आणि नियंत्रण प्रणाली उभारण्याचं काम सध्या सुरू आहे आणि हे काम पूर्ण व्हायला आणखी 7 ते 8 महिने लागतील आणि फेब्रुवारी 2028 पर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला जाऊ शकतो। हा बोगदा फक्त पर्यटनासाठी किंवा स्थानिक लोकांसाठीच नाही, तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्याला कोणत्याही ऋतूत, अगदी कडाक्याच्या थंडीतही अवघ्या काही तासात शस्त्रसामग्री आणि रसद पुरवणं शक्य होणार आहे। थोडक्यात सांगायचं तर हा बोगदा जम्मू काश्मीर आणि लडाखसाठी एक जीवनवाहिनी ठरतोय। भारताच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या आपल्या अभियंत्यांचं, इंजिनियर्सचं आणि मजुरांचं कौतुक करण्यासाठी कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।